बांगलादेशातील हिंदू विरोधी हिंसाचार. बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरवादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांची मागणी. बांगलादेशातील हिंदू दीपू चंद्रदास याची कट्टरतावादी जमावाने झाडाला बांधून जिवंत जाळून हत्या करणे, हिंदूंची घरे दुकाने जाळणे पुन्हा चालू केले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने अहिल्यानगर येथील दिल्ली गेट या ठिकाणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू विरोधी हिंसाचाराचा तीव्र निषेध करत पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा तसेच बांगलादेश उच्चायुक्त यांना कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात आली. यात सततचे हिंदू विरोधी हिंसाचार थांबवण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर आर्थिक, व्यापारिक व राजनैतिक निर्बंध घालावेत, तसेच बांगलादेशातील दहशतवादी व कट्टरतावादी घटकांविरोधात कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. बांगलादेशातील प्रमुख युवा नेता शरीफ उस्मान हादी यांच्यावर ढाका येथे गोळीबार झाला. त्यांच्या मृत्यूनंतर हिंदू समाजाविरुद्ध सुनियोजित हिंसाचार सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी हिंदूंची घरे व मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. याचे प्रत्यक्ष व्हिडिओ, साक्षी व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमातून उघड झालेले सत्य आहे. तरीही बांगलादेश सरकार कारवाई टाळाटाळ करीत आहेत. जनगणनेनुसार 1941 मध्ये 28% असलेली हिंदू लोकसंख्या आत्ता फक्त 7 ते 8% पर्यंत राहिली आहे. ही शांतपणे चाललेली हिंदू समाज निर्मूलन प्रक्रिया आहे. अरे तो दीपू चंद्रदास धर्माने आमचा भाऊ आहे, त्याला मारले, जिवंत जाळले. आणि जरी आम्हाला संताप आणि चीड येत नसेल तरी आम्ही आमचं हिंदुत्व चेक करून बघावं, हे लक्षात घ्या. इथून पुढं असं वागून जगणार नाही. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या शेवटी सांगितलंय, संघे शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये तुम्ही संघटित राहाल तर टिकाल, अन्यथा मारले जाल, असं स्पष्ट वचन भगवान श्रीकृष्णाने दिले. याचबरोबर स्थानिक प्रशासनास आज निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात भारत बांगलादेश करारानुसार अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण, संयुक्त राष्ट्र व मानव अधिकार आयोगावर मुद्दा उपस्थित करून फॅक्ट फाइंडिंग मिशनची मागणी, छळग्रस्त हिंदूंना नागरिकत्व व पुनर्वास धोरणे, मंदिरे व धार्मिक संपत्तीचे संयुक्त सर्वेक्षण, बांगलादेशातील हिंदू समाजाची थेट संवाद यंत्रणा उभारण्यासारख्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. भारत या जगातील सर्वात मोठा हिंदूबहुल देश असल्याने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी राजनैतिक, कायदेशीर व आंतरराष्ट्रीय प्रयत्न करावेत अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या आंदोलनात इस्कॉन संप्रदाय, गोरक्षनाथ प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान भाजपा महिला आघाडी, भाजपा छावा संघटना, बजरंग दल, महाराष्ट्र मंदिर महासंघ, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, वंदे मातरम ग्रुप, नाथ संप्रदाय, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र समन्वय समिती या संघटना सहभागी होत्या.